तळपतोयस ना? तळप, अजून तळप. पुढे काय वाढून ठेवलंय माहितीये ना तुला? निसर्ग आधीच जाणून असतो, माणसाला मात्र संकेत ओळखता येत नाहीत. रघुनाथ, हे रघुनाथ. श्री स्वामी समर्थ. तू चित्रकार आहेस ना? जा चित्रकलेचं सामान घेऊन ये. अरे वैद्यभू, या या. नमस्कार. नमस्कार. रेणुकाताईंनी निरोप पाठवला होता म्हणून आलो. या या वैद्यबुवा. रेणुका, वैद्यभुवा इकडे का? तुम्ही ऐकलं ना स्वामी काय म्हणाले? सांभाळा, काळ कठीण आहे. जर हा काळ आपल्या वेदच्या आजाराशी संबंधित असेल तर? अहो, त्याला अजूनही अधूनमधून त्रास होतोच आहे. रेणुका, तुझी काळजी रास्त आहे, पण तुला कसं सांगू? संशय मनात घर करतं आणि शांतता हिरवून येतं. हे बघा, स्वामींनी स्पष्ट काही सांगितलं नाही म्हणून मी वैद्यबुवांना बोलावलं. वैद्यबुवा, तुम्ही तपासा वेदला. आकर पाहू. आ वेद बा, उठून बैस जरा. वेद, दीर्घ श्वास घे. सोड. घे भाऊ. सोड. हेच घडणार आहे, बरोबर ना? ते येणार आहे, त्याची चाऊल आधीच लागते, पण त्याचा अर्थ समजायला वेळ लागतो. सूर्यग्रहण. प्रकाशावर सावली पडली की अंधाराचं साम्राज्य सुरू होतं. स्वामी देवा, हे सूर्यग्रहणाचं चित्र. कधी कधी संकट थेट येत नाही, प्रकाश हळूहळू झाकत येतं. काय झालं वैद्यबुवा? काही गंभीर आहे का? वेद बाळ, आमच्यासाठी पाणी घेऊन येशील का? हा. काय झालं? तुम्ही वेदला असं आत का पाठवलं? काही गोष्टी रुग्णांसमोर सांगण्यासारख्या नसतात. वेद लहान आहे, त्यांना ऐकलं तर तो घाबरेल.
अंबादास, रेणुकाताई, त्याचा आजार गंभीर नाही, भयंकर 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 भयंकर. काय काय झालं आमच्या वेदला? खरं तर त्याची नाडी तपासता क्षणीच जाणवलं होतं, पण पूर्ण खात्री होण्यासाठी परत तपासला. त्याच्या हृदयाला सुईच्या टोका एवढं छिद्र आहे, सुईच्या टोका एवढं छिद्र आहे, सुईच्या टोका एवढं छिद्र आहे, सुईच्या टोका एवढं छिद्र आहे. काळजी घ्यावी लागेल रे तुला, काळजी घ्यावी लागेल, नाही तर कायमचं ग्रहण लागेल. प्रकाश सावध राहत नाही तेव्हा अंधार कायमचं घर करतो. स्वामी, येणाऱ्या काळात खरंच सूर्याला ग्रहण लागणार आहे का? आणि ते कायमचं टिकेल? खरंच असं काय होणार आहे का? रघुनाथा, स्वामी देवांच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द हा विधिलिखित आहे. ते घडणारच. देवाचा शब्द हा भविष्याचा आरसा असतो, तो बदलत नाही. श्री स्वामी समर्थ. आज सकाळपासून का कोणास ठाऊक पण तुमच्या दर्शनाची इच्छा होती. तुमच्याकडेच यायला निघालो. आमची इच्छा झाली म्हणूनच तुझ्या मनात इच्छा निर्माण झाली. मी समजलो नाही. राजन, स्वामी देवांनीच तुम्हाला बोलवलंय. भक्ताला वाटतं आपण देवाकडे जातोय, पण खरं तर देवच भक्ताला बोलवत असतो. पण मग स्वामींनी बोलवण्यामागचं प्रयोजन नाही लक्षात आलं. काही काम होतं का? हे तुला द्यायचं होतं. स्वामी, हे सूर्यग्रहणाचं चित्र तुम्ही का देताय मला? हे तुझ्या डोळ्यासमोर कायम राहील अशा ठिकाणी लाव. जे डोळ्यासमोर राहतं ते आठवत राहतं, आणि जे आठवत राहतं ते वाचवतं. सावली वाढते तेव्हा प्रकाश जपावा लागतो. संकेत समजून घेतले तर संकट टळतं. नाही, हे शक्य नाही. वैद्यबुवा, तुमचंच निदान चुकलं असेल. माझ्या वेदला काही झालेलं नाहीये, काही झालेलं नाहीये वेदला. रेणुकाताई, आई म्हणून तुम्हाला धक्का बसणं स्वाभाविक आहे. अशी गोष्ट लगेच स्वीकारणं कठीण आहे, पण जितक्या लवकर अशी गोष्ट स्वीकाराल तितक्याच लवकर आम्हाला त्याच्यावरती उपचार करणं सोपं जाईल. माझं निदान चुकीचं नाही, इतक्या वर्षाचा अनुभव आहे. आणि वेद माझ्यासाठी माझ्या नातवासारखा आहे. त्याच्या हृदयातील छिद्र लहान आहे, पण महत्वाचं म्हणजे तो लहान असल्यामुळे तेच त्याच्यासाठी घातक ठरू शकतं. एवढ्या लहान मुलाला असा आजार? कधी कधी असं होतं. लाखात एखाद्या मुलाला असा आजार होऊ शकतो. पण आमचाच मुलगा का? ते स्वामींनाच माहीत. सगळ्या प्रश्नांची उत्तर देवालाच माहीत. माझ्या हातात फक्त आजार ओळखणं आणि उपचार करणं आहे. आजार गंभीर आहे, ताबडतोब उपचार सुरू करावे लागतील. मी आजच औषधं तयार करून पाठवून देतो. आजपासूनच सुरुवात करा आणि लक्षात ठेवा, त्याला दम लागेल असं काहीही करू नका. शारीरिक खेळ, उड्या, धावपळ करणे सगळं बंद. जितकी हालचाल कमी तितकं त्याच्यासाठी चांगलं. धीर धरा, येतो मी. रेणुका, शांत हो.
शांत हो. हे काय होऊन बसलो आपल्या वेदच्या हृदयात छिद्र. रेणुका, आपल्याला सत्य टाळता येणार नाही. आपल्या हातात सत्य स्वीकारणं इतकंच आहे. कुछ चित्र सिर्फ दिखते नहीं, संकेत देते हैं. म्हणजे हे चित्र यांच्यासाठी काढलं होतं तर. राजा, तुझं सगळ्या राज्याचं आरोग्य ठीक आहे ना? हो स्वामी, सगळं ठीक आहे, आपली कृपा. पण स्वामी, आज अशी अचानक विचारपूस का? शिवशंकर शंभो. एगे आज आत्तापासून जे काही खाशील पिशील त्यात एक चिमूटभर माती टाक आणि मगच ते ग्रहण करायचं. जीव वाचवण्यासाठी कधी कधी विचित्र वाटणारे नियम पाळावे लागतात. ही गोष्ट चुकूनही विसरू नकोस. होय होय स्वामी. संकेत दिले जातात, ते पाळणं भक्तांच्या हातात असतं. स्वामी, ही माती राजन, स्वामी देवांची प्रत्येक कृती ही अर्थपूर्ण असते. हा, आता त्यातला अर्थ आपल्याला कळत नाही. सूचना लहान वाटतात पण परिणाम मोठा असतो. विश्वास ठेवा आणि स्वामी आज्ञेचं पालन करा. येते. श्री स्वामी समर्थ. रेणुका, शांत हो. आपण धीर सोडायचा नाही. ताई, ताई, काय झालं ताई? अगं, वैद्यमुआ भेटले होते बाहेर. त्यांनी सगळं सांगितलं. असं कसं झालं ताई? पण तू काळजी करू नको ताई. आपण दुसऱ्या वैद्यांकडे जाऊ. कदाचित निदान चुकलं असेल त्यांचं. नाही गौतम, तसं होणं शक्य नाही. वैद्यबुवा मला मुलाप्रमाणे मानतात. ते वेदच्या बाबतीत अशी चूक करणार नाहीत. अवकाळी पावसाची लक्षणं आहेत तुमच्या आयुष्यात, काळजी घ्या. आता मला स्वामींचं बोलणं आठवलं. हेच ते संकट. आपल्या आयुष्यातला हाच तो कठीण काळ. आणि स्वामी म्हणाले होते, विश्वास ठेवा. मग आपण विश्वास ठेवूया ना. अहो, ते सगळं नंतर, पण आपल्याच मुलाच्या बाबतीत असं का? इतक्या वर्षानंतर मला मूल झालं आणि आता आई, काय झालं आई? तू का रडतीयस? वैद्यबुवाने काय सांगितलं? मला काही मोठा आजार झालाय का? नाही बाळा, असं काही नाही. मग आई का रडतीये? तुझी आई खूप हळवी आहे ना. तुला पुन्हा त्रास होऊ नये म्हणून तिला काळजी वाटते रे. आई, स्वामी आजोबा आहेत ना. स्वामी आजोबा मला काहीच होऊ देणार नाही. मी घेईन माझी काळजी. तू रडू नकोस.
वेद बाळा, चला आपण घरातल्या घरात खेळूया. ताई, तुला कळतंय का आपल्या वेदच्या बाबतीत असं का होतंय ते? काय म्हणायचंय तुला? मी तुम्हाला सांगितलं होतं, लोकांचं भलं करा, स्वामींच्या प्रश्नाचा उपयोग करा, पण नाही. दाजींनी तर मला साफ नकार दिला. आणि बघितले परिणाम? अगं, आपण एखाद्याचं दुःख दूर केलं नाही तर तेच दुःख आपल्या वाट्यालाही येतं. पण तू काळजी करू नको, तुझा भाऊ अजूनही जिवंत आहे हे सगळं ठीक करायला. ऐक आता माझं, ते नारळ मी पुन्हा तयार केलेत, हळदी कुंकू लावून परसात ठेवलेत, आणि आसपासच्या गावात ज्यांना मूल होत नाही अशा जोडप्यांचाही शोध घेतला. आता आपल्याला ती नारळ त्यांना द्यायची. पण कदाचित ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, पण जिच्याकडे या कृपेचा अनुभव आहे तिच्यावर तर विश्वास ठेवतीलच ना. तू गेलीस तर ते मान्य करतील, आणि तुझ्यावर हे जे काही दुःखाचं सावट आलंय ना ताई, ह्या पुण्याईने ते देखील दूर होईल. पटतंय ना? कुठे गेले सगळे? कपिले, गया, कविराज, कुठे आहात सगळे? या लवकर. स्वामी, हाक मारले, काही हवंय का? आणू? हो, हो हो. मला अशी एखादी गोष्ट आणून द्या की जी तुमचं सुख आणि दुःख दोन्ही दाखवून देईल. त्याच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करीन. स्वामी, सुख आणि दुःख दोन्ही एकाच गोष्टीत, हे कसं असू शकतं? बुवाची कृपा मिळायची संधी गमवायची नाही. काही करून आम्हाला बुवाची कृपा मिळवायचीच आहे. पण अशी नेमकी काय गोष्ट असू शकते? स्वामी, आम्हाला काहीच कळत नाही. कपिले, आतून आरसा घेऊन ये. हो स्वामी. स्वामी, कपिले, हे घे. जेव्हा तुम्ही अश्रू भरल्या डोळ्यांनी किंवा अनिच्छेने त्यात बघता तेव्हा तुम्हाला दुःख मिळतं. आणि जेव्हा तुम्ही हसतमुख चेहऱ्याने त्यात बघता तेव्हा तुम्हाला आनंद मिळतो, सुख मिळतं. सुख आणि दुःख बाहेर नसतंच, ते प्रतिबिंब असतं तुमच्या कर्माचं, जे तुमच्या आत दडलेलं असतं. आणि हाच नियम आमच्या रेणुकाला आणि राजालाही लागू होतो. तुमचं कर्म ठरवतं तुमच्या आयुष्यात पुढे कोणाचा प्रवेश होणार आहे, सुखाचा की दुःखाचा. आरसा कधीच खोटं बोलत नाही, तो फक्त प्रतिबिंब दाखवतो सत्याचं. शिवशंकर शंभो. महाराज, हे चित्र इथंच ठीक आहे का? हे तुझ्या डोळ्यासमोर कायम राहील अशा ठिकाणी लाव. जे डोळ्यासमोर राहतं ते आठवत राहतं, आणि जे आठवत राहतं ते वाचवतं. ठीक आहे इथेच. कधी कधी देव आपल्याला नेमकं काय देतो त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही, हेच खरं. सूर्यग्रहणाचं चित्र का दिलं असेल?
अशुभ मानलं जातं आपल्यात, तरी सुद्धा स्वामी नेमकं काय सुचव पाहतायत? कुठली सावली येते माझ्या आयुष्यात?